IPLचा हंगाम नुकताच संपला। IPL 2026चं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं पटकावलं। RCBनं सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफी जिंकली। ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला। सध्या सर्वत्र वैभव सूर्यवंशी याच्याच कामगिरीची चर्चा सुरू आहे। लवकरच तो भारतीय संघातही खेळण्याची शक्यता आहे। वैभवनं या हंगामात अनेक विक्रम केलेत। त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला IPL 2026चा अधिकृत सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन म्हणून निवडण्यात आलं। त्याला 25 लाख रुपयांची टाटा सिएरा कार भेट देण्यात आली। मात्र तो ती कार स्वतः चालवू शकणार नाही, कारण त्याचं वय सध्या फक्त 15 वर्ष आहे। आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसन्स 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळतं, त्यामुळं या बाबीचीही चर्चा आहे। भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है या उक्तीचा वैभवच्या बाबतीत अनुभव येतोय। राजस्थान रॉयल्सकडून तो सलामीवीर होता। आक्रमक फलंदाजीमुळे त्याची मोठी चर्चा होती। त्यानं IPLच्या एकाच हंगामात सर्वाधिक सिक्सर मारले। तब्बल 72 सिक्स मारण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे। त्यानं ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडलाय। वैभवच्या फलंदाजीचं अनेकांना कौतुक आहे। ख्रिस गेल, सचिन तेंडुलकरनंही त्याच्या कामगिरीचं कौतुक केलंय। IPLमध्ये 6 ओव्हर्सचा पॉवर प्ले असतो। त्या पॉवर प्लेमध्ये त्यानं सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला। वैभवनं पॉवर प्लेमध्ये 500पेक्षा जास्त धावा केल्या। 15 वर्षीय डावखुरा फलंदाज असणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं यंदाच्या हंगामात अनेक विक्रम मोडलेत। त्यानं यंदाच्या IPLमध्ये 676 धावा केल्या आणि तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला। वैभवनं IPLमध्ये सर्वांनाच चकित केले। एकाच IPL हंगामात वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केलाय। तसेच वेगवान शतक आणि वेगवान 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम त्यानं केलाय। त्यामुळं वैभवसाठी टीम इंडियाची दारं खुली होतील अशी आशा आहे। वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे। त्याचं भविष्य उज्ज्वल असणार आहे। वैभव सर्व प्रकारचं क्रिकेट खेळू शकेल यासाठी BCCI ही प्रयत्न करणार आहे। त्याचा टीम इंडिया जेव्हा प्रवेश होईल तेव्हा होईल। सध्या मात्र जगभरच्या क्रिकेटच्या चाहत्यात एकच नाव आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी।